नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं पुढारी न्यूजच्या अयोध्येत जय श्रीराम या खास कार्यक्रमात स्वागत. आपल्याला कल्पना आहे, गेले महिनाभर आम्ही 22 तारखेला जो प्रचंड महाभव्य सोहळा होणार आहे राम मंदिराचा, त्या अनुषंगाने दररोज तुमच्यापर्यंत या मंदिर, राममूर्ती आणि या सगळ्याच्या अनुषंगाने प्रत्येक छोटी मोठी बातमी तुमच्यापर्यंत आणतोय आणि बातमीमागची बातमी सुद्धा. असेही लोक की ज्या या प्रचंड मोठ्या प्रकल्पाच्या मागे आहेत, जगभरातून आहेत, देशभरातून आहेत, महाराष्ट्रातून आहेत, अशांनाही तुमच्यापर्यंत आणतोय. त्यापैकीच एक खास नाव आणि एक अशी व्यक्ती आम्ही आज तुमच्यापर्यंत आणणार आहोत. ती व्यक्ती आहे बारिश दाते. बारिश दाते हे ग्राफिक्स बियॉन्ड या ग्राफिक्स क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचे प्रमुख आहेत, फाउंडर आहेत, संस्थापक आहेत आणि त्यांचे हात लागलेले, त्यांची कल्पकता लागलेली आहे राम मंदिराच्या सजावटीच्या अनुषंगाने. आणि आपल्यासोबत आहेत बारिश दाते. बारिश, तुमचं स्वागत आहे पुढारी न्यूजवर. पुढारी न्यूज आणि प्रसन्न जोशी, नमस्कार आणि जय श्रीराम. आमचा खालीचा वाटा आहे असं म्हणणं पण छोटी मू बडी बात होईल. प्रसन्ना, हो, द टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र हो, जे हे अँकर करतायत प्रोजेक्ट अयोध्येत आणि L&T कन्स्ट्रक्ट करतायत. ह्या प्रोजेक्टमध्ये जो कोर एरिया आहे 60 एकरचा, त्याच्यात राम मंदिर आणि त्याचं इमिजिएट बाकी जी त्याचे परकोटा आणि सपोर्टिंग मंदिर आहेत, कुबेरटीला आहे, हा एरिया 22 एकराचा आहे. आणि या एंटायर एरियाचं वे फाइंडिंग आणि सायनेज डिझाईन हे ग्राफिक्स बियॉन्ड करतंय. ह्याचा आम्हाला अभिमान आहे आणि इट्स अ ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी. सो आम्ही काय करतोय इकडे ह्याच्याबद्दल थोडी जास्ती माहिती द्यायच्या आधी, ग्राफिक्स बियॉन्ड हे 2002 साली सुरू केलं गेलं. मी आणि प्रियांका दत्ते यांनी हे सुरुवात केली. ह्याची आम्ही आर्किटेक्ट्स होत आणि नंतर मास्टर्स केला IIT बॉम्बे मधनं, स्पेशलायझिंग इन वे फाइंडिंग अँड सायनेज. आणि सायनेज बोर्ड आणि नॅव्हिगेशन बोर्ड हे लावण्याच्या पलीकडे हे आर्ट आणि सायन्स गेलेलं आहे. ह्युमन सायकोलॉजी, स्टडी ऑफ आर्किटेक्चर, स्टडी ऑफ द प्रोग्राम, हा सगळा मूलभूत आणि ओव्हरऑल विचार करून मग त्याचं सायनेज डिझाईन केलं जातं. राम मंदिराच्या बाबतीत काही पर्टिक्युलर गोष्टी म्हणजे जे काय आपण करतोय हे टाइमलेस करायचंय. तिकडे प्रचंड गर्दी असणार आहे, त्यामुळे रोबस्ट पाहिजे. कुंभमेळ्यामध्ये जशी गर्दी असते त्या लोटाला विथस्टँड करू शकेल असं रोबस्ट सायनेज हवं. हे बायलिंग्वल सायनेज आपण करतोय. आपण देवनागरीमध्ये करतोच आहोत कारण का ते अटळ आहे, कारण का लोकांना कम्युनिकेट करायचंय. पण इकडे देश परदेशातून इंटरनॅशनली पण लोक येत असणार आणि त्यांना पण इक्वल इजनी कम्युनिकेट करता आलं पाहिजे. म्हणून आम्ही बायलिंग्वल इंग्लिश आणि देवनागरी असं दोन्ही, ऑफकोर्स पहिलं देवनागरी असेल आणि नंतर इंग्लिश असेल. पुढे जाण्यापूर्वी एक्झॅक्ट तुमच्या कामाचं स्वरूप सांगता? म्हणजे उदाहरणार्थ मी अयोध्येला जाऊन आलेलो आहे, आम्हाला दिसतंय तिथे मूर्ती आणल्या जात आहेत. नुकतंच अयोध्येच्या या राम मंदिराच्या जो प्रवेश भाग आहे, दर्शनी भाग आहे, तिथे मूर्ती स्थापन करण्यात आल्या. तसं एक्झॅक्ट तुमचं काम काय असणार आहे? मंदिराच्या आत आणि मंदिराच्या बाहेरचा आवार, जे कोर एरियातला आवार आहे, जे विच इज अबाउट 22 एकर्स, ह्याच्यात आपण जसं तुम्ही गेला असाल तर तुम्ही गेला असाल एका ठिकाणी मोबाईल ठेवले जातील, मोबाईल आत अलाउड नसतील आणि बियॉन्ड द पॉइंट तुम्ही आत जाऊन दर्शन घ्याल तर ते जे पब्लिक पिलग्रिमेज फॅसिलिटेशन सेंटर हे एक मोठं सेंटर बांधलं जातंय. आता ते चालू झालं नाहीये, 22 तारखेला ते सुरू होईल. तिकडे जाऊन आपण सगळे आपापले इलेक्ट्रॉनिक सगळ्या गोष्टी तिकडे व्हॉलंटियर्सद्वारे स्टोरूम मध्ये ठेवू आणि तिकडनं आपण पुढे चालत जाऊ. चालत जाताना आपण ह्या द्वारातून एंटर करा, ह्या द्वारातून एक्झिट करा. इकडे कुबेरटीला आहे, इकडे नवदर्शन मंदिर आहे. हे सगळं जे आहे, ज्या आपण सायनेजेस दाखवतो, आपण वाटचाल जे नॅव्हिगेशन हेल्प करतो. आणि हे 90 वर्षाच्या वृद्धापासून 10 वर्षाच्या 6 वर्षाच्या बालकापर्यंत हे पोचता आलं पाहिजे. त्यामुळे हे कम्युनिकेशन इझी हवं, हे ठळक हवं, हे बायलिंग्वल आहे. आणि हे ज्या सायनेजवर उभं केलेलं आहे, काही खांब आहेत आणि ते बोर्ड आहेत, हे आपण टिपिकली भारतात ह्याला जास्ती प्राधान्य दिलं गेलं नाहीये. पण गेल्या दशकात आपण हे बघतोय की ह्याला इट इज बिकम मेन स्ट्रीम, इट इज व्हॅल्यूड बाय आर्किटेक्ट्स, डेव्हलपर्स आणि मोस्ट इम्पॉर्टंटली इन पब्लिक प्रोजेक्ट्स. यामध्ये म्हणजे मला लक्षात आलं आता, हे जे सायनेज असणार आहेत हे मार्गदर्शिका असणार आहेत, या सगळ्या याचं काम तुम्ही करताय. आणि मला खात्री आहे राम मंदिरामधले हे सायनेज इतर ठिकाणी कुठेही लावतात तसं नाहीये, हे राम मंदिरातलं आहे. त्यामुळे त्याची कॅलिग्राफी, त्याची मांडणी, या सगळ्याला तो एक क्लासिक लुक, अभिजात लुक देण्याचा सुद्धा तुमचा प्रयत्न असणार आहे. त्याबद्दल सुद्धा आम्हाला सांगा. त्याची काही ऍक्सेसिबिलिटी फीचर्स तुमची असणार आहेत का? बायलिंग्वल, ट्रायलिंग्वल असणार का? त्याबद्दल थोडंसं आणखी थोडं एलॅबोरेट करू.
जरूर सगळ्यांना सगळ्यांना कम्युनिकेट करता यावं आणि सगळ्यांपर्यंत पोचावं ह्या दृष्टीने इकडे मेल आणि फिमेल टॉयलेट नाही आहेत, पण त्या ट्रस्टने इतका पुढचा विचार केलाय की ट्रान्सजेंडर टॉयलेट्स पण आहेत प्रसन्न. क्या बात आहे, तो क्या बात विचार हा खूप पुढारलेला विचार आहे, हा फोरसाईटनी केलेला विचार आहे. हो. आणि त्यामुळे ट्रस्टनी हे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र जे ट्रस्ट आहे याच्याबरोबर काम करताना आम्हाला इतके रेव्हेलेशन, इतक्या आमचं सेल्फ लर्निंग आणि डेव्हलपमेंट झालेली आहे की सांगू नाही शकत. हो. आणि छोटे छोटे मुद्दे असतात की त्यांनी सांगितलं की लोक तिकडे चालत असताना त्या सायनेजवर घासले गेले तर त्यांना लागू नये. हो. अशा काही गोष्टी आमची टीम पण तिकडे अयोध्येला जाऊन व्हिजिट करून आणली. आता जे छोटं जे मंदिर आहे, जे टेम्पररी ज्याच्यात श्रीरामाची मूर्ती आहे ठेवलेली, बरं. जी इव्हेंच्युअली मोठ्या मंदिरात नेली जाईल आणि त्याची प्राण प्रतिष्ठा केली जाईल. बरं. त्या मंदिरात जाताना आम्हाला हे आढळलं की तिकडे प्रचंड प्रमाणात वानर आहेत. बरं. अयोध्येत माकडं प्रचंड प्रमाणात आहेत आणि 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 नेचर्स लॉ. हो. त्यामुळे ती माकडांना पण ते सायनेज लागू नये आणि माकडांनी क्या बात त्याच्यावर आहे. बसल्यावर पण त्यांना आपण अनेक वेळेला बघतो की सायनेजेस वरती हो. काटे लावले जातात आणि पक्ष्यांना परावृत्त करण्यासाठी हो. हे केलं जातं. पण आपल्याला वी नीड टू को एक्झिस्ट. वी नीड अ Exactly. वन डिझाईन दॅट इज कोहेजिव्ह आणि दॅट इज ह्युमेन आणि बरं. अॅनिमल फ्रेंडली. त्यामुळे आम्ही कुठेही असे काटे वगैरे लावण्याचा विषय केला नाहीये, रादर तो हाणून पाडलाय आणि सगळं सायनेज सगळ्या साईडनी स्मूथ आणि असं डिझाईन केलेलं आहे ज्याने आपण म्हणजे माणसांना आणि वानरांना कोणालाच कधीच इजा होऊ नये. पण बारिश त्याच्यामध्ये आम्हाला त्याचं हे सांगा, म्हणजे फाउंडेशन काय असणार आहे, ती कॅलिग्राफी असणार आहे का, काही विशिष्ट प्रकारचा दगड जो आम्हाला कळला राजस्थानातून दगड आणले जातात त्याच्यावर ते असणार आहे का, रंग त्याचं कॉम्बिनेशन काय आहे रंगांचं? सांगतो ना, तो बन्सी पहारपूर म्हणून बन्सी पहारपूर म्हणून दगड जो आहे असा लाईट पिंक स्टोन आहे. हो. ह्याच्यात पूर्ण मंदिर साकारलं गेलेलं आहे. खरंय. आणि हा दगड ही सगळी बॅकग्राऊंड असणार आहे आणि त्याच्या वरचं सायनेज जे आपण डिझाईन डेव्हलप केलेलं आहे हे एका विशिष्ट ऑफ व्हाईट कलरच्या बॅकग्राऊंड मध्ये डार्क ब्लॅक कलरची लेटर वापरलेली आहेत आणि मुक्ता म्हणून हा टाईपफेस वापरलेला आहे, जो एका इंडियन डिझाईन स्टुडिओने डिझाईन केलेला आहे. हो. आणि हा मॅच करतो मुक्ता लॅटिन आणि मुक्ता देवनागरी अच्छा. असे दोन टाईपफेसेस वापरून हा स्पेसिफिक वजन मॅच होतात, त्याची टायपोग्राफी मध्ये त्याची वेट्स मॅच होतात, असे टाईप फेसेस आहेत जेणेकरून देवनागरी वाचणाऱ्यांना आणि इंग्लिश वाचणाऱ्यांना सेम कम्युनिकेशन इज असावं. बरं. प्लस पिक्टोग्राम जे डेव्हलप केलेले असतात की इकडे शौचालय आहे, इकडे पाणी पेय आहे, इकडे एक्झिट आहे, इकडे तुम्हाला जाऊन तुमचे लॉकर रूम्स आहेत, कारण आत काहीच मंदिराच्या आवारात काहीच घेऊन जाणं अलाउड नाहीये. बरं. त्यामुळे हा सगळा विषय पब्लिक फॅसिलिटेशन सेंटरमध्ये हे केला जातो. विपुल आणि एक्झॅक्टली ही सगळी मॉडेल्स पटकन घेऊन ये मंदिरात. बरं. बारिश, इकडे एक आणखी विचारता येईल आपल्याला, म्हणजे जस्ट मी माझी इमॅजिनेशन वापरण्याचा प्रयत्न करतोय, पण साधारणपणे मंदिरांच्या बाहेर नारद, तुंबर किंवा यक्ष किंवा अशी जी काही ज्याला मिथिकल कॅरेक्टर्स आहेत ती अशी समोर उभी आहेत, द्वारपाल म्हणून किंवा स्वागतासाठी म्हणून, असं अनेकदा त्यांची अशी मूर्ती ते उभ्या केलेल्या असतात, अनेक मंदिरांच्या पाशी दिसतं. तर ही जी सायनेजेस असणार आहेत त्याच्यावरती असं कोणाचं कॅरेक्टर असणार आहे का, की त्या फक्त टेक्स्ट स्वरूपात त्याच्यावरती काही इमेजरी असणार आहे का, याबद्दल काही सांगाल? सो हे बघ, मी जस्ट एक क्विक झलक द्यायला तुला आणलेलं आहे की हे कसं दिसणार आहे. अच्छा. है ना, असं हे दिसणार आहे आणि असं हे स्वरूप असणार आहे, असा हा मॅप आहे. आणि मॅप साईन आणि सगळ्याचा स्केल असा आहे की माणसांना रिडेबल, अप्रोचेबल आणि गर्दी असतानाही मागच्या माणसांना पुढचं दिसेल अशा स्केलचा हा सगळा विषय आहे. आणि तू बघतोयस असं की आपण प्राधान्य देवनागरी या भाषेला देऊन हे पहिलं प्रथम आलेलं आहे आणि सेकंड इन अ सेकंडरी मॅनर इंग्लिश आलेलं आहे. कारण का नुसतं इकडनं नाही, जपान, अमेरिका, पाश्चात्य वेगवेगळ्या देशातून इंडियन मंडळी आणि इतर धर्मीय ही नक्कीच येणार आहेत, कारण का 500 वर्ष बोललं जातं या मंदिराबद्दल. त्यामुळे इंग्लिशमध्ये पण हे सायनेज केलं, डिझाईन केलं गेलंय. वा, अतिशय, म्हणजे आम्हाला जितकं दिसतंय बारिश, खरंच ते सोबर दिसतंय, त्याला ज्याला क्लासिक फील येतोय त्याचा, आणि याला टाइमलेस फील असणार. आणि खूप महत्वाची गोष्ट की दिस शुड नॉट कॉम्पीट विथ द मंदिर. द मंदिर इज द मेन प्रोटॅगॉनिस्ट, द मेन हिरो इज प्रभू राम आणि त्यांचं मंदिर. आणि त्यामुळे हे सगळे सपोर्टिंग कास्ट आहेत, हे सगळे जणू काय आम्ही खार आणि छोटे छोटे दगड ते लावतोय त्या राम सेतूमध्ये, अशा कल्पनेने हे केलं की इव्हेंच्युअली झाल्यावर आम्हाला आमचा मार्ग सोडायचा नाहीये. तिकडे श्रीरामाचं मंदिर आणि त्याचा परिसर तो सगळ्यांना इझिली टू कम्युनिकेट, इझी टू नॅव्हिगेट असा व्हावा, ही सदिच्छा.
बारिश सगळ्यांचीच ती भावना आहे आणि तुम्ही तर भाग्यवान आहात, तुमचे तर थेट तिकडे हात लागणार आहेत. म्हणजे एकतर भाविक म्हणून तर आहेत, तुम्ही मराठी असा किंवा नसा, पण त्यातही मी अयोध्येला गेलो होतो, तिथले जे प्रमुख इंजिनियर आहेत, तिकडचे अनेक बाकीचे कोणी कार्यकर्ते असतील, सेवा देत असतील किंवा प्रोफेशनली सेवा देत असतील, अगदी तुमच्यासारखे पण आहेत, या सगळ्या मंडळींना प्रत्यक्ष त्याच्यामध्ये सेवा अर्पण करता आलेली आहे, देता आलेली आहे. हे तुम्ही खरंच भाग्यवान आहात या बाबतीत आणि खूप खूप आभार, धन्यवाद बारिश, तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधला यासाठी. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू प्रसन्ना. जय श्रीराम. आपल्यासोबत होते बारिश दाते, जे ग्राफिक्स बियॉन्ड या कंपनीचे प्रमुख होते आणि ज्यांनी अयोध्या मंदिरामध्ये जे सायनेजेस, मार्गदर्शक किंवा अशा सूचना पट्टी, मार्गदर्शिका अशा प्रकारे ज्या लावलेल्या असतील, ज्याच्याद्वारे तुम्हाला त्या प्रचंड मोठ्या संकुलात फिरता येणार आहे, त्याचे ते प्रमुख आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम होत आहे. याचबरोबर जय श्रीराम, अयोध्येत जय श्रीराम या आमच्या कार्यक्रमात इथेच थांबणार आहोत. मात्र या सेगमेंटमध्ये दररोज काहीतरी वेगळं नक्की पाहायला मिळणार आहे तुम्हाला. पाहत राहा पुढारी न्यूज.